इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी असणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत आज उल्हासनगर महानगरपालिकातील गोल मैदान येथील मिड टाउन हॉलपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली। नंतर मिड टाउन हॉल येथे माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत सीड बॉल वितरित करण्यात आले। या सीड बॉलमध्ये विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक असलेल्या झाडांच्या बिया, खत आणि मातीसोबत मिसळून त्याचा एक बॉल तयार केला जातो। शहरातील नागरिकांनी हा सीड बॉल महानगरपालिकेतून घेऊन आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत पुरायचा आहे। तसेच शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याची संपूर्ण देखभाल करण्याचे आवाहन आयुक्त अजित शेख यांनी केले आहे। आयुक्तांनी देखील मिड टाउन हॉल येथे आपल्या आईच्या नावाने आज एक झाड लावले आहे। आपल्याला माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन जो आहे आपण मागच्या वर्षीपासून साजरा केलेला आहे आणि त्या निमित्तानं यावर्षी सुद्धा हर घर तिरंगा अशा प्रकारचं शासनाकडून निर्देश प्राप्त झालेले आहे आणि त्या अंतर्गत आपल्या प्रत्येक घरावरती ध्वज फडकवेल अशा प्रकारचं नियोजन करण्याची सूचनाही प्राप्त झालेल्या आहे। त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। विशेषतः पर्यावरण हा कन्सेप्ट डोळ्यासमोर ठेवून काल आपला स्थापना दिवस होता, त्या अनुषंगाने सुद्धा आपण काही उपक्रम घेण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा सीड बॉलचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। यामध्ये आपण विद्यार्थ्यांनाही बोलवलेलं आहे, पालकांनाही बोलवलेलं आहे, आपले कर्मचारी वर्ग आहेत, अधिकारी वर्ग आहे, NGOचे प्रतिनिधी आहे आणि मागच्या वर्षी जो आपण सीड बॉलचा जो कार्यक्रम घेतलेला होता आणि त्याचं आपण शहरामध्ये विविध ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेलं होतं, त्याचे अतिशय चांगले रिझल्ट्स आले। विशेषतः डम्पिंग ग्राउंडला जर आपण जाऊन बघितलं तर तो पूर्णपणे हिरव्या ग्रीनरीनं आच्छादित झालेला आहे। अशा प्रकारे याला अतिशय चांगलं यश मिळालं असल्यामुळं यावर्षी सुद्धा आपण हे करायचं निश्चित केलेलं आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा आपण सामील करून घेतलेलं आहे। कारण हे जे विद्यार्थी आहे यांना हे एज्युकेशन सुद्धा मिळेल आणि त्यांना एक झाडाविषयी, पर्यावरणाविषयी एक चांगली अनुभूती येईल, चांगली त्यांना नॉलेज येईल व त्याकडे ते आकर्षित होतील अशा प्रकारची आमची भावना आहे। त्या अनुषंगाने हा पर्यावरण विषयक कन्सेप्ट आम्ही आज या ठिकाणी राबवत आहोत। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकांचा उत्साह आहे आणि त्या अनुषंगाने 2-3 आव्हानं आम्ही नागरिकांना अजूनही केलेलं आहे की आपली जी आई आहे तिच्या नावानं एक झाड प्रत्येकाने लावणं गरजेचं आहे। त्याचं पूर्ण पालन पोषण करणं गरजेचं आहे। त्याला पाणी देणं, त्याला खाद देणं, फर्टिलाइज करणं, त्याचं संरक्षण करणं अशा प्रकारचं त्यांनी त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन ते झाड पूर्णपणे संरक्षित राहील व वाढेल याची दक्षता घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपले अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, आपले राजकीय जे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे। त्या व्यतिरिक्त एक आवाहन मी नागरिकांना असंही करणार आहे की आता काही दिवसामध्ये असेंब्लीचे इलेक्शन्स होणार आहे, त्यासाठी वोटिंग करणं हा आपला सगळ्यांचा अधिकार असतो, परंतु जोपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत वोटिंग करत नाही आणि अनेक लोक वोटिंगसाठी रजिस्ट्रेशन करत नसल्यामुळं किंवा मतदार यादीमध्ये नाव नोंदवत नसल्यामुळं त्यांना मतदान करता येत नाही इच्छा असून सुद्धा। तर त्यासाठी शासनाकडून आणि इलेक्शन कमिशनकडून विशेष असं ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे, तो आजपासून सुरू झालेला आहे। त्याचा सुद्धा शहरातील युवकांनी किंवा नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि हा जो हर घर तिरंगा जसं मागच्या वर्षी आपण प्रत्येक बिल्डिंगवरती, प्रत्येक घरावरती, झोपडपट्टीमध्ये सगळीकडे आपण ध्वज फडकवला होता, तर तोच किस्सा ह्यावर्षी सुद्धा गिरवणं गरजेचं आहे। त्यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो, काही ध्वज आम्ही सुद्धा उपलब्ध करायचा प्रयत्न करत आहोत CSR मधून, परंतु नागरिकांनाही विनंती करतो की कृपया आपण ध्वज खरेदी करावं आपल्या बिल्डिंगवरती किंवा आपल्या
घरावरती ते फडकावावं असं मी सगळ्यांना नम्र आवाहन करतो. धन्यवाद.